नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजितदादांचं निधन, त्यांचा अंत्यविधी, त्यानंतर झालेलं राजकारण आणि विनाविलंब अजितदादांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांचा झालेला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतरचं जे काय राजकारण चालू आहे त्यामध्ये शरद पवार हे हातोहात उल्लू बनले, हे लपून राहिलेलं नाही. मी मध्यंतरी 3 दिवस काही करू शकलो नव्हतो, पण जाण्यापूर्वी, सुट्टीवर जाण्यापूर्वी आपल्या पायाखालची जमीन बारामतीत येऊन अमित शहा खेचून घेऊन गेले, याचा सुद्धा पत्ता लागला नाही. ज्या शरद पवारांना ते किती धूर्त आणि मुरब्बी आहेत हे सांगण्यामध्ये ज्यांनी आयुष्य खर्ची घातलं, त्यांचा जळफळाट मालकापेक्षा सध्या जास्त होतोय. आणि मग जी माणसं कोणाचा तरी द्वेष करतात असं आपल्याला वाटतं, कोणाचा तरी हेवा करतात असं आपल्याला वाटतं, ती माणसं दुसऱ्या कोणाचा हेवा करत नसतात. ही माणसं मुळात स्वतःचा द्वेष करत असतात की तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा, तो इतके मार्क मिळवूच कसा शकला, त्याने ही निवडणूक जिंकलीच कशी. आपलं कर्तृत्व नाहीये, आपण नाकर्ते आहोत हे लपवण्यासाठी इतरांच्या यशावर काळीमा फासणं हा त्यांचा व्यवसाय होऊन बसतो, स्वभाव होऊन बसतो. आणि म्हणून ज्यांना आपण महान मुरब्बी ठरवलेले आहेत त्यांची बघता बघता फसगत झाली जानेवारीच्या अखेरच्या 2-3 दिवसामध्ये. त्यामुळे हे त्यांचे सगळे भाट स्तुती पाठक आहेत, ते इतके रडकुंडीला आलेत की मग पवारांचं गुणगान करण्यापेक्षा पवारांना ज्यांनी सहजगत्या शेंडी लावली किंवा उल्लू बनवलं त्यांच्यावर हे तुटून पडलेले आहेत. आणि त्यासाठी मग विलिनीकरणाचं नाव घेऊन मलिनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. ज्यांनी शरद पवारांची भीती न बाळगता 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादीमध्ये जे बंडाचा झेंडा उगारला गेला आणि जो अजितदादांनी उगारलेला होता, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी जी मंडळी होती त्या सगळ्यांना आज बदनाम करायचं, त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करायचा, यासाठी मोहीम उघडली गेली. त्यालाच मी मलिनीकरण म्हणतो. शब्द वापरायचा विलिनीकरण, पण करायचं काय तर तटकरे, पटेल आणि छगन भुजबळ वगैरे यांच्या चारित्र्याचं मलिनीकरण करायचं. तुम्हाला त्यातला एक किस्सा आठवलाय म्हणून सांगतो. 2 जुलै 2023 अजितदादांच्या सरकारी बंगल्यावर, विरोधी नेता म्हणून त्यांना जो सरकारी बंगला मिळालेला होता, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश मंत्री आणि नेत्यांची वर्दळ सुरू झाली. त्यामध्ये आजही शरद पवारांची एकनिष्ठ असलेल्या काही लोकांचा समावेश होता. अगदी आज शरद पवार गटाचे दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकसभा सदस्य खासदार अमोल कोल्हे यांचाही समावेश होता. आणि चर्चा मीडियामध्ये काय चालू होती? मीडियामध्ये चर्चा काय चालू होती? अजितदादा रुसून बसलेले आहेत. अजितदादांना महाराष्ट्राचं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद हवं आहे. ज्या पदावर दीर्घकाळ जयंत पाटील विराजमान झालेले आहेत आणि अगदी एकदा कुठच्या तरी समारंभामध्ये 2300 किती दिवस जयंत पाटील हे प्रदेश अध्यक्ष आहेत असा उल्लेख झाल्यानंतर माझे दिवस मी मोजेन, तुम्ही का मोजताय, असंही जयंत पाटलांना म्हणावं लागलं होतं. ते प्रदेशाध्यक्षपद अजितदादांना आपल्याकडे हवंय म्हणून अजितदादा रुसून बसलेत. ही 2 जुलै 2023 वर सगळ्या वृत्तवाहिन्यांवरची ब्रेकिंग न्यूज होती. आणि प्रदेश अध्यक्षपद मिळवण्यासाठी अजितदादा आपल्या गटाची जमवाजमव करतायत सरकारी बंगल्यावर. ही चर्चा चालू होती, पण कोणालाही थांग पत्ता नव्हता की प्रत्यक्षात चाललेलं काय आहे.
मग दुपारी 12च्या आसपास अचानक एक बातमी आली की अजितदादा कदाचित महायुतीमध्ये दाखल होतील आणि उपमुख्यमंत्री सुद्धा होतील. आणि त्यानंतर काही मिनिटातच अजितदादा गाडीत बसले, त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सहकारी एकामागून एक गाडीत बसले आणि सगळ्या गाड्यांचा ताफा थेट राज्यपालांच्या निवासस्थानी, राजभवन, लोकभवन काय म्हणतात, तिथे जाऊन पोहोचला. त्या शपथविधीला पुढच्या रांगेमध्ये प्रेक्षकांमध्ये अमोल कोल्हे सुद्धा बसलेले होते. अजितदादा आणि त्यांच्या 8-9 सहकार्यांना तिथे मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. त्यामध्ये छगन भुजबळ सुद्धा होते. आता मी छगन भुजबळ का म्हणतोय, तर छगन भुजबळांविषयी त्याच वेळेला शरद पवारांनी केलेली एक कॉमेंट पुण्यातून माझ्या लक्षात आहे का मुंबईतून मला आठवत नाही, पण त्यावेळेला जेव्हा अजितदादा मंत्रिमंडळात दाखल व्हायला निघून गेले, त्यानंतर जेव्हा शरद पवारांना पत्रकारांनी गाठलं, जेव्हा कोण कोण गेले, काय काय गेले, ह्या प्रश्नांचा भडीमार शरद पवारांवर झाला, तेव्हा शरद पवारांनी एक किस्सा सांगितला की अशी जमवाजमव अजितच्या सरकारी बंगल्यावर होते हे मला कळलं होतं आणि तेव्हा माझ्याकडे छगन भुजबळ आले होते. मी छगन भुजबळांना विचारलं काय चाललंय, तर भुजबळ म्हणाले मला काय माहिती नाही, पण मी आता असाच उठतो आणि अजितदादांकडे जातो आणि तिकडे काय होतंय काय घडतंय ते तुम्हाला खबर द्यायला येतो. पण छगन भुजबळ गेले, ते आलेच नाही, ते त्यांच्या बरोबर जाऊन मंत्री झाले, अशी तक्रार शरद पवारांनी केली होती. याचा अर्थ जे काय अजितदादा 2 जुलै 2023 ला करत होते त्याचा थांग पत्ता सुद्धा शरद पवारांना नव्हता. आणि तो नसावा याची इतकी काळजी घेतली होती की भुजबळांना पवारांच्या गोटामध्ये काय चाललंय याची खबर काढायला मागे ठेवून बाकीची जमवाजमव अजितदादांनी केलेली होती. थोडक्यात बघता बघता अकेला देवेंद्र आणि त्यांच्या बरोबर गेलेले कोण असतील त्यांनी शरद पवारांना उल्लू बनवलेलं होतं. पण आपला मालक उल्लू बनला, आपला मालक मुरब्बी राहिलेला नाही, त्याच्या सगळ्या खेळी त्याच्यावरच उलटतात. हे इमानदारांना, स्तुती पाठकांना सांगतं कसं येणार. आणि त्यामुळे मग अजितदादांना गद्दार वगैरे म्हणण्यापर्यंत मजल गेली. जाऊ देत, जाऊ देत, काही बिघडत नाही. पण सांगायचा मुद्दा असा की ज्यांना शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते ते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, ही सगळी मंडळी काकांना झुगारून अजितदादांबरोबर महायुतीमध्ये गेली आणि सगळ्या संकट काळामध्ये अजितदादांच्या मागे ठामपणे उभी राहिली. अगदी लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला अजितदादा गटाचा, तरी ही मंडळी अगदी प्रामाणिकपणे आणि डटकर अजितदादांच्या पाठीशी खडी राहिली. आणि बघा अजितदादा संपला. हा सगळा डांगोरा शरद पवारांचे चमचे, पत्रकार, संपादक हा डांगोरा पिटत होते, पण तरीही भाजपने अजितदादांना वाऱ्यावर सोडलं नाही. लोकसभेत काय असतील 10-15 जागा असतील त्या लढवल्या आणि तरी एक तटकरे सोडला तर काहीही करता आलं नव्हतं. आणि बारामतीच्या जागी आपल्या पत्नीचा, सुनेत्रा वहिनींचा पराभव झाला. अजितदादा बारामतीची लोकसभा सुद्धा जिंकू शकले नाहीत, तरीही भारतीय जनता पक्षाने अजितदादांचा हात सोडला नाही. आपल्या सोबत येण्यासाठी ज्याने काका विरुद्ध बंड करण्याची हिंमत केलेली आहे त्याला वाऱ्यावर सोडू नये इतका प्रामाणिकपणा भाजपने दाखवला. आणि तो भाजप आज विलन आहे. अजितदादांचा पक्ष भाजपकडून वाचवायचा. रे वा. ज्या भाजपने लोकसभेतल्या अजितदादांच्या दारुण पराभवानंतर त्यांना सोबत ठेवून त्यांना परत 41 आमदार निवडून आणायला मदत केली, त्या अजितदादांच्या गटाला भाजपपासून धोका आहे. आणि तो अजितदादांचा गट संपवण्यासाठी शरद पवारांनी सगळा आटापिटा केला. त्यांच्या सगळ्या या स्तुतीपाठक पत्रकारांनी, सवंगड्यांनी आटापिटा केला
आणि त्या सगळ्या संकटातून अजितदादांना आणि त्यांच्या गटाला पक्षाला बाहेर काढणारा भाजप यापासून अजितदादा गटाला धोका आहे. काय अजब तर्कशास्त्र असतं बघा मित्रांनो. आणि ज्या पद्धतीमध्ये अंत्यविधीच्या प्रसंगी सुप्रियाताई वागत होत्या, शरद पवार वागत होते, त्यांच्या गटातले युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, जे वागत होते ते बघितल्यानंतर अजितदादाचा गट जणू काय आपल्या कब्जात आलेला आहे. विलिनीकरण होईल तेव्हा होईल, पण आजच अजितदादा गटाच्या राजकारणावर, पक्षावर आता आपला कब्जा आहे अशा पद्धतीत शरद पवारांचे सवंगडी वागायला लागले. तो धोका अजितदादांच्या गटाला भाजपचा नव्हता. परत एकदा अजितदादा गट संकटात सापडला होता. आयता काकांच्या जबड्यात येऊन फसलेला होता. त्यातून अजितदादा गटाला सुखरूप बाहेर काढणं हे मित्र म्हणून भाजपची जबाबदारी होती आणि ती पूर्ण करण्यात भाजपनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी तसूभर कसर केली नाही. आणि धोका कोणापासून आहे? अजितदादांचं उपमुख्यमंत्रीपद शरद पवारांचे सवंगडी सुप्रियाताईंना द्यायला निघाले होते. ते सुप्रियाताईंना न मिळता सुनेत्रा वहिनीला मिळवून देण्यात भाजपची मदत झाली तर भाजपचा धोका आहे. दोन वेगळे पक्ष आहेत. त्यापैकी एक पक्ष ज्या पक्षाला गिळंकृत करू बघतोय त्याच्यापासून त्या पक्षाला धोका नाही. शिकार होण्यापासून जो वाचवायला आलेला आहे त्याच्यापासून धोका आहे. याला मलिनीकरण म्हणतात. कारण नसताना अजितदादांचे मित्र, मदतनीस, सहकारी यांना अपमानित करणं, त्यांच्यावर आरोप करणं, त्यांचं चारित्र्य मलिन करणं हे कारस्थान असतं. त्यामुळे सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ज्या प्रकारे सगळा घटनाक्रम घडला त्यामुळे आपला परस्पर शिजवलेला जो कट होता, जे कारस्थान होतं ते उधळलं गेलं. यामुळे शरद पवारांचा गट, त्यांचे सवंगडी, त्यांनी पाळलेले पत्रकार, संपादक हे इतके विचलित झालेले आहेत की आता आपण अजितदादा गटाला शरद पवारांच्या दावणीला आणून बांधू शकत नाही याची खात्री पटल्यानंतर सगळेच्या सगळे भुंकायला लागलेले. ते काय म्हणतात म्हण, मला आता आठवत नाही, गवत कुत्रा खात नाही पण खाणाऱ्या गाईला खाऊ देत नाही आणि भुंकतो. त्यापेक्षा वेगळी गोष्ट नाही. मुद्दा इतकाच आहे की अजितदादांचं सगळं जे स्वतःच्या बळावर उभं केलेलं बंडानंतरचं साम्राज्य आहे ते त्यांच्या मुलांना आणि पत्नीला मिळू नये आणि ते आपण बळकवायचं इथपर्यंत ज्यांनी मजल मारली होती ते आता शहाणपण शिकवतायत. अजून चिता सुद्धा पेटली नव्हती किंवा पेटलेली चिता विझरली सुद्धा नव्हती तेव्हा अजितदादांचा अर्थघातक जयंत पाटलांना द्यायला निघालेले आणि त्यासाठी विलिनीकरणाच्या गोष्टी रंगून रंगून सांगणारे हे आता सुनेत्रा वहिनींना काळ वेळाचं तारतम्य शिकवतायत. चिता विझल्यानंतरच सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, पण ती चिता पेटली नव्हती तेव्हा किंवा विझलेली सुद्धा नव्हती तेव्हा जयंत पाटलांना अर्थमंत्री करायला निघालेले, रोहित पवारांना राज्यमंत्री करायला निघालेले ते कुठलं तारतम्य ठेवून आणि कुठली मूल्य नीती वगैरे सांगत होते तेव्हा तुम्हाला भान होतं. आणि मग यामध्ये ज्यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपदी आणून बसवलं किंवा ज्यांनी सुनेत्रा वहिनींना पक्षाची सगळी सूत्र योग्य वेळी हातात घ्यायला भाग पाडलं आणि अजितदादांचा गट किंवा अजितदादांच्या हाती असलेला पक्ष काकांनी गिळंकृत करण्यापासून तो पक्ष वाचवण्यासाठी पुढाकार घेतला, त्यांच्यावर हल्ला करणं स्वाभाविक आहे.
कुठच्याही मूल्यवान वस्तूवर किल्ल्यावर हल्ला चढवला जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचे द्वारपाल असतात त्यांच्यावर हल्ला केला जातो. आज प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे यांच्यावर या सगळ्या माध्यमातून हल्ले चढवले जात असतील तर त्याचं कारण सरळ आहे की यांनी शरद पवारांचा डाव उधळून लावलेला आहे. त्यासाठी भले भाजप आणि आणखीन कोणाचीही मदत घेतली असेल, पण शरद पवारांचा डाव उधळून लावण्याचं सगळ्यात मोठं पाऊल ज्यांनी उचललं त्यांच्या चारित्र्याचं मलिनीकरणाच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. शब्द वापरला जातोय विलिनीकरण. हे सगळं 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सारखं आहे की बंद दरवाजा आड अमित शहानी शब्द दिला होता की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद देणार आणि याविषयी उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या सगळ्या निवडणुकीचा प्रचार होऊन मतदान होऊन मतमोजणी होऊन निकाल लागेपर्यंत सांगले होते. निकाल संपला आणि अचानक उद्धव ठाकरेंना बंद दरवाजा आड दिलेला शब्द आठवला. बघितला कोणी, ऐकला कोणी, कोणी नाही. अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे बंद दरवाजा आड होते. एकटे अजितदादा आणि राष्ट्रवादीच्या पक्षाच्या इतर नेत्यांचा फोटो दाखवला जातो आणि ही सगळी चर्चा झाली होती. मग नुसता फोटो का काढला? व्हिडिओही काढून ठेवायचा नाही काढलेला. कारण मग खोटं कसं बोलतायत. तेव्हा आज जे काही आपण काल्पनिक आणि धाडांत खोटं बोलू अजितदादांच्या नावावर, ते खोडून काढायला अजितदादा हयात नाहीत याचा फायदा घेऊन विलिनीकरणाच्या ज्या मनोरंजक कहाण्या सादर केल्या जात आहेत त्यातून एक गोष्ट लक्षात येते की त्या सगळ्या विलिनीकरणाच्या कारस्थानाला पटेल, भुजबळ आणि तटकरे यांनी जो तडा दिलेला आहे त्याचा संताप अनावर आहे, अनावर आहे. आणि म्हणून विलिनीकरणाच्या नावावर या मंडळींना, या 3 नेत्यांना राष्ट्रवादीच्या मलिनीकरण केलं जाते, त्यांचे चारित्र्य मलिन केलं जाते, त्यांच्यावर कारस्थानी वगैरे वगैरे काय काय आरोप होत आहेत. पण ही मंडळी संकट काळामध्ये अजितदादांच्या सोबत राहिलेत. दादा 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 म्हणणाऱ्या सुप्रिया ताई उभ्या राहिल्या नाहीत ना. जे कोणी संपादक, पत्रकार, ज्येष्ठ वगैरे पवारांची पालखी उचलण्यात धन्यता मानतात त्यापैकी कोणीही अजितदादांच्या बंडापासून 2 जुलै 2023 पासून कधी अजितदादांच्या बंडाचं समर्थन केलेलं नाही किंवा त्यांचा पक्ष सुद्धा मानला नाही. ते लोक आज अजितदादा गटाचा बचाव करायला पुढे आल्यासारखी भाषा करतात आणि जे अजितदादांचे सवंगडी आहेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. तेव्हा कारस्थानी पाखंडी बदमाश कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.